पोखरापूर येथे एसटी चालकाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा। राज्य परिवहन महामंडळाच्या चालकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बालाजी उर्फ अशोक काळे, दादा उर्फ धनराज अविनाश भोसले व आकाश बैजनाथ भोसले सर्वजण राहणार पोखरापूर तालुका मोहोळ यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांनी 2 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावल्याची माहिती जिल्हा न्यायालय प्रशासनाकडून मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांना देण्यात आली आहे। एसटीचे वाहक आनंद सुखदेव आवटे हे 2 एप्रिल 2021 रोजी कोल्हापूर ते सोलापूर या मार्गावरून येत होते। सोलापूरकडे येताना पोखरापूर जवळ एसटीतील एका प्रवाशाने खिडकीतून पाणी बाहेर फेकले। पाणी अंगावर पडल्याने दुचाकीवरील दोघांनी गाडी आडवी लावून बस थांबवली। मागून दुसरी दुचाकी आली आणि त्यातील एकाने उतरून वाहकाच्या गच्चीला पकडून शिवीगाळ व मारहाण केली। खाली ओढून लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली व दुचाकीवरून निघून गेले। उमाकांत कवडे यांनी सरकारी कामात अडथळा आणला व मारहाण केली अशी फिर्याद मोहोळ पोलिसात दिली होती। त्यानंतर पोलिसांनी संशयितांना पकडले आणि त्यांची ओळख परत घेण्यात आली। चालक उमाकांत कवडे व वाहक आनंद आवटे यांची साक्ष महत्वाची ठरली। संशयितातर्फे ॲडव्होकेट महेश जगताप यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिले। सहाय्यक पोलीस निरीक्षक SM माने यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता। कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार राजू पवार यांनी काम पाहिले। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा।